धन्यवाद अनिल सर. पुन्हा एकदा विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025च्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांचं आपण करूया स्वागत. मगाशी या मैदानावरती खऱ्या अर्थानं विलासदादांवरती प्रेम करणारी ती गर्दी आपण पाहिले, पण आता आपण पाहतोय या स्पर्धेमधले खरे दर्दी. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सरळ हाताने मदत केली त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करणारा आपण पुन्हा स्वागत करूया. विनंती असेल आता का आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जाकमाता जांभूळपाडा संघाचे उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी शिर्के साहेबांकडून देखील पारितोषिक 500 रुपयाचं. आदित्यसाठी पारितोषिक येते मात्र आमच्या कमिटी मेंबर्स जे आहेत त्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. सन्माननीय भरत भाऊ पालवे साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. आणि टीम जाकमाता जांभूळपाडा संघाला मी आता विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. वेळ खूप महत्वाची आहे. हे सामने जर रात्रीच पूर्ण झाले तर सगळ्यांना आनंद होईल. उद्या पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये त्याच थाटामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणासाठी आता टीम जांभूळपाडा संघ मैदानामध्ये सज्ज होतोय. मी बीसीसी परळी बी संघाला विनंती करेल आपले सलामीचे आघाडी वीर आपण लगेच मैदानामध्ये पाठवा. आणि दोन्ही संघाचे 12th मॅन या व्यासपीठावरती असणं अपेक्षित आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 हे पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील शेवटची आजची मॅच बीसीसी परळी बी संघाच्या विरोधात जाकमाता जांभूळपाडा. दोन्ही संघांना जबरदस्त आजच्या रात्रीमध्ये कामगिरी केलेली आहे. माझ्या समेत अनिल कोळी सर आहेत. माझ्या समेत आपण बघतोय लाईव्ह इव्हेंटची टीम आहे जी या स्पर्धेला कव्हर करते. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर तांडेल यांच्या माध्यमातून आपण हा सोहळा सजवताना पाहायला मिळतोय. सूरज आंग्रे आता मैदानामध्ये गेला आणि त्याच्या प्रत्येक चौकारासाठी 200 100 आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रवीण शेठ किरटकर साहेबांकडे पारितोषिक सूरज आंग्रेसाठी पाहायला मिळतोय. पण स्ट्राईक एंड वरती कदाचित त्याला पाहायला मिळू शकतं. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज येतोय. पहिल्या क्रमांकाचा हा गोलंदाज जाकमाता जांभूळपाडा संघाचा अभेदक गोलंदाज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्यासाठी तो आलाय. विशाल याच्या नावात बरंच काय दडलंय. कामगिरी देखील आता मैदानावरती विशाल करावी लागेल. जशी कामगिरी विलासदादा युवा मंचच्या माध्यमातून पाहायला मिळाली, विलासदादांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मान्यवरांची मांडियाळी आपण या व्यासपीठावरती पाहिले. कोणी खालापूर तालुक्यामधनं इथून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलं होतं तर कोणी मावळमधनं आलं, कोणी सुधागड तालुक्यातील सगळ्या तळागाळातील खेळाडू देखील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले. सगळ्या ग्रामस्थांचं सगळ्या खेळाडू मित्रांचं या व्यासपीठावरती अगत्यानं स्वागत देखील केलं गेलं. पंचांचा सामना सुरू होण्याचा ग्रीन सिग्नल येतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सूरज. डाव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज म्हणून या परिसरातील त्याची ओळख. सूरजनं जोरदार पद्धतीने बॅट फिरवली. या चेंडूनं पॉइंट क्षेत्र निवडला आणि इथून मात्र सिंगलला सुरुवात होतीये. 1 या धावसंख्येनं धावांचा श्री गणेशा. स्ट्राईक एंड वरती दर्शन अवस्कर पाहायला मिळतात आणि सूरजच्या प्रत्येक 3 षटकारांसाठी उमेश भाई खेरडकर यांच्याकडनं 2500. तिसऱ्या पंचांची मागणी भीमरसाठी केली जाते आणि मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची का सर? पंचांचा कॉल आहे. हा तिसरे पंच पाहतील. ऑफिशियल तिसरे पंच जे आहेत त्यांना विनंती आपण ऑन स्क्रीन वरती पाहायचं आहे. थर्ड अंपायर आलेत. तत्पूर्वी ऐकूया डीजे ला.
तर तिसऱ्या पणसांचा इथे सिग्नल येतो, हा चेंडू नो आहे. 1+1 2 धावांनी स्कोर कार्ड वरती वाढ. आणि नेक्स्ट चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट. दर्शन या बॅटरसाठी पाहायला मिळेल फ्री हिट. जैसा चाहे वैसा मारो. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण बघतोय. लेग बाईच्या माध्यमातून सिंगल येते. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येणं गरजेचं आहे. 2 धावा स्कोर कार्डवरती नोंद केल्या गेल्यात. टोटल 3 धावांची नोंद झाली आहे. चेंडू मात्र झालेत ते 1. 3 धावांची नोंद, 1 चेंडूचा खेळ झालाय. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. ही मॅच सहज सुटणारा कोड नाहीये. चाकमाता जांभूळ पाडार संघानं देखील आजच्या रात्रीमध्ये बरीचशी कसरत केली आहे. उलटा चेंडू आणि हा चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय आणि पंचांचा भीमरचा नो चेंडूचा इशारा आलाय. आणि कदाचित गोलंदाज इथे चेंज द गेम या पद्धतीनं नेक्स्ट वापरला जाईल. म्हणजे नवीन गोलंदाज आता संधी दिली जाईल. लागोपाठचे 2 भीमर या षटकामध्ये पाहायला मिळाले. विशाल या नावात बरंच काही दडलं होतं, पण वेगावरती सातत्यानं स्वार होण्याचा त्याचा प्रयत्न इथे भीमरचा खराब चेंडू पाहायला मिळाला. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या आतापर्यंत 5 आणि या षटकातील चेंडू झालेत ते 1. म्हणजे 5 चेंडू फेकण्यासाठी आता नवीन गोलंदाजा केला जाईल वापर. पॉवर प्लेचं हे षटक आहे. पॉवर प्लेचं हे षटक आता कोणता गोलंदाज पूर्ण करणार. नेक्स्ट बॉलर आदित्य गोलंदाजी मार्कवरती येतोय. पुन्हा एकदा फ्री हिटचा आस्वाद घेण्यासाठी दर्शन हा बॅटर स्ट्राइक एंड वरती. आज डॉक्टरांचा देखील दिवस नाही, मी तर म्हणेन रात्र आहे. त्यांना लागोपाठचे 2 फ्री हिटचा आस्वाद इथे फलंदाजी मार्क वरती देण्यात येतोय. चांगला चेंडू, पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. एस्ट्रक्षकानं थोडीशी चूक केली. इथून मात्र संधी होती रनआउटची, पण 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल धावा लागल्यात त्या 6 धावा स्कोर कार्ड वरती नोंद केल्या गेल्या. 2 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. राकेशजी आंग्रे आणि अंकुशजी आंग्रे यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरत साठी पारितोषिक. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बराचसा बाहेर हा चेंडू पकडला जातोय. पंच पनिशमेंट देताना ऑफिशियल पंच जे आहेत ना ते जबरदस्त कामगिरी मैदानामध्ये करतायत. त्यांचं मी नक्कीच कौतुक करेल. बराचसा अनुभव या पंचांकडे. टोटल स्कोर कार्ड मध्ये धावा लागला त्या 7. पावसकर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि देशमुख सर ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतात. पॉइंटच्या दिशेनं पटक्याची निवड केली गेली. सूरजसाठी पारितोषिक मोठ्या रकमेची लागली, पण सूरजची कामगिरी मात्र छोटी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. बाद होणारा पहिला फलंदाज 7 या आकड्यावरती. बॅक टू द डगआउट. ठोक. अमित अवस्कर साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. परळी पंचायत प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि काय जबरदस्त व्यक्तिमत्व देखील आहेत आणि 40 प्लसचे आता खेळाडू आहेत, त्यांचं स्वागत असेल. आणि मिथुनजी लांगे यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत आहे. मिथुन लांगे यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे या मैदानावरती. गेल्या वर्षी 48 आणि यावर्षी 64 टीम त्यांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. मगाशी त्यांनी मला सांगितलं येणाऱ्या काही दिवसातच माझी स्पर्धा याच मैदानावरती होणार आहे आणि जवळजवळ 64 संघांना त्यांच्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहू शकतो. जवळजवळ
एक आठवडा ती स्पर्धा पाहायला मिळेल. महासंग्राम, मी तर म्हणेल सुधागडचा वर्ल्ड कप येतोय. आणि या नाईट रजनीचा आपण विचार केला तर सुधागड तालुक्यातील पहिली नाईट रजनी आहे. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 20-25 सत्र. झेल मात्र इथे ड्रॉप झालाय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर अक्षय नकाते नॉन स्ट्राइक एंड वरती. 8 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. जर्सी क्रमांक 7 गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज चांगली साथ देतोय आदित्य. दर्शन अवस्कर स्ट्राइक एंड वरती. आखूड टप्प्याचा चेंडू सरळ बॅटनं मारण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेपूर झाला नाहीये. 1 या धावसंख्येनं वाढ होतीये. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती टोटल 9 धावांची नोंद. अक्षय मध्ये दमकम आहे, अक्षय मध्ये क्षमता आहे. तो या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता हाणामारी करू शकतो. त्याला दिलेली संधी, त्या संधीचं सोडणं त्याच्या मनगडातल्या ताकदीच्या जोरावरती होणं अपेक्षित आहे. आणि इथे आपण पाहतोय लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा चेंडू. स्वेरच्या मदतीनं पंचांनी इशारा केलाय. 1 या धावसंख्येनं टोटल 10 धावांची नोंद. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यशच्या मागच्या बाजूने सूत्र हलवली जात आहेत. पुढे जाऊन चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण इथे सटीक टप्प्यावरती गोलंदाजी केले. गोलंदाज आदित्यनं चांगलं कमबॅक केलंय. जाकमाता जांभूळपाडा संघासाठी पहिलं षटक समाप्त झालं आणि स्कोर कार्ड वरती 1 बाद 10 धावांची नोंद. चांगलं षटक पाहायला मिळालं, दर्जेदार पद्धतीने हाताळलं गेलं. पण आता येणाऱ्या दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल याच्यावरती थोडंसं प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याचं उत्तर शोधताना आपण गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहतोय वैभवला. अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता गाडीचा गेअर बदलावा लागेल. दर्शन आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये आहे. या जोडीला आता या खेळपट्टीवरती जम बसवावा लागणार आणि इथून मात्र जोरदार आतिषबाजी फटके मारावे लागतील. पहाटेची वेळ झाले अनिल कोळी सर. इथून जर धावा जर आल्या ना एक 35-36-40च्या घरात तर मॅच मध्ये ट्विस्ट बनेल. पण याच्या आतमध्ये जर रोखलं गेलं तर जाक माता जांभूळपाडा संघ बीसीसी परळी बी संघावरती हवी होईल. खेळपट्टीवरती आपण बघतोय थोडंसं दवा पडण्याची दाट चिन्ह पाहायला मिळत आहेत. पण वातावरण अनुकूल आहे. इथून देखील मोठे फटके येऊ शकतात. आतापर्यंतची स्थिती ही थोडीशी बीसीसी परळी संघाच्या बाजूनं क्रिकेटची भाषा बोलते. कारण पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. ऑफ स्टंपच्या लाईनला मिस करणारा चेंडू स्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती 11 धावांची नोंद. गोलंदाज वैभव. या गोलंदाजी थोडीशी वेगळ्या स्टान्सची पाहायला मिळते. जबरदस्त ऍक्शन याची पाहायला मिळते. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न. आता आउटफील्ड स्लो पाहायला मिळते आणि इथून सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. क्या 13 क्या मेरा. 13 धावांची नोंद स्कोर कार्डवरती केली गेली. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2025 चे माध्यम पहिली रात्र गाजवली जाते. ऑफिशियल आयडी ऑफिशियल टी शर्ट घालून सगळे सहकारी सगळे ग्रामस्थ मात्र एकवटले आणि स्पर्धा सुंदर आणि सुंदर करण्याचा प्रयत्न ते करतात. सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक केलं जाईल. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर चेंडूला अडवलं जातोय. तत्पूर्वी अक्षयनं मात्र चित्याच्या चपळीनं 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या माध्यमातून टोटल धावा लागल्यात त्या 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. व्यासपीठावरती आपण मान्यवरांची मांडियाळी पाहिली, ज्यांचं स्वागत मात्र सुधीरभाई शिंदे यांच्या मुखवाणीतनं झालं. त्याचबरोबर अनिल कोळी सरांनी देखील जबरदस्त समालोचन केलं. आजची रात्र अतिशय सुंदर आपण पाहतोय. वेगवान चेंडू होता. तिखट मारा. परिस्थिती विकट आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज थोडासा अडचणीत आलाय.
इथे मात्र आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेर या चेंडूला पकडलं जातंय. उद्याच्या रात्रीमध्ये देखील बरेचसे दिग्गज संघ मैदानामध्ये खेळणार आहेत. ऑफस्टमच्या लाईन मध्ये आता चेंडूची फेकी झाली. इथून मात्र एक धाव तर नक्की पूर्ण होती आणि एका धावेच्या मदतीनं टोटल 22ची ही धाव मात्र स्कोरकार्डवरती जोडली जाईल. 16 धावा स्कोरकार्डवरती. माझे साथी गुणलेखक मित्र मला सांगतात 16 धावा लागल्यात. प्रशांत भाई कदम ही गुणलेखाच्या भूमिकेमध्ये त्यांनी शब्द दिलाय विलासदादांना आणि तो शब्द पाळताना आपण पाहतोय. चेंडू उंच जातोय पण लांब मात्र पाहायला मिळत नाही. इथे मात्र ट्रॉफिक जाम करणारा सिग्नल येतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये थांबवलं गेलं. एक या धावसंख्येनं स्कोरकार्डवरती वाढ. उद्याच्या रात्रीमध्ये मी मगाशीच सांगितलं दिग्गज ग्रामीण क्रिकेटच्या खेळातील रथी मारती या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. पहिली मॅच असेल अल्पेश 11 लवजी संघाच्या विरोधात MD 11 पाली. जे पाली संघ देखील या मैदानावरती खेळताना आपल्याला उद्याच्या रात्रीमध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळणार. अक्षय जोरदार पद्धतीने प्रयत्न नक्की करतो पण बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क होत नाहीये. केदारनाथ 11 अकल्पे त्याच्या विरोधात साईश 11 राधाकृष्ण जांभिवली. म्हणजे ओमकार गावडेला आपण खेळताना उद्या मैदानामध्ये पाहणार आहोत आणि त्याच्या विरोधात अजय भातोष हे मोठं नाव आहे. कोयना क्रिकेट मधलं मोठं नाव. उद्याच्या रात्रीमध्ये बिग फाईट तगडी लढत दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर काट्रंग कालापूर तालुक्यातील एक बलाढ्य संघ आहे त्याच्या विरोधात संदेश शिवाळे युवा प्रतिष्ठान वैतागवाडी या संघाला आपण खेळताना पाहणार आहोत. जीवन 11 मोरबे संघाच्या विरोधात नक्ष 11 मोर्या बोरगाव या संघाला शेवटच्या मॅच मध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. म्हणजे उद्या सगळे पाहुणे संघ मैदानावरती खेळतील आणि आदरणीय विलासभाई यांनी स्वतः पुरस्कृत केलेला हा नक्ष 11 मोर्या बोरगाव संघ आपण खेळताना पाहणार आहोत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 2 बाद 17 धावफलकावरती धावा नोंद केल्या जातात. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावांची नोंद करणं गरजेचं आहे. BCC परळी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. त्याच्या विरोधात आता जाकमाता जांभूळपाडा संघानं आता स्वतःला सिद्ध केलंय. प्रसिद्ध व्हायचं असेल तर सिद्ध करावं लागेल आणि सिद्ध व्हायचं असेल तर संघर्ष मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज बॉलर नेम हर्ष गोलंदाजी मार्गवरती. हर्षचा हा चेंडू पंचांनी स्वेर घोषित केलाय. 1 बाउन्सचा त्याहूनही एक इशारा. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल 18 धावांची नोंद. 2 बाद 18. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूचा क्रिकेटच्या चेंडूचा आनंद फुटबॉलच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि फंबल झालंय. गंमत जम्मत घडली. टांगा पलटी घोडे परार. चेंडू गेला आरपार. धावा मिळतील 4. चौकार. लाख मोलाची माणसं आहेत. लाखाचं बक्षीस या स्पर्धेमध्ये बघतोय. एक चांगलं सुसज्ज वातावरण आणि या वातावरणामध्ये अनुकूल असा क्रिकेटचा खेळ. बॅक टू द बॉलर. चेंडू अडवला जातोय. आती गाई संकटात नाही. इथे मात्र धाव घेणं गरजेचं होतं पण इथून डॉट चेंडूचा इशारा. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर नॉन स्ट्राइक एंड वरती. अभिषेक गुप्ता नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. यंग टॅलेंट. एक अष्टपैलू खेळाडू.
पुन्हा चेंडू हवेमध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रयत्न करतोय. चांगल्या पद्धतीने कलेक्शन, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न. जोरदार अपील मैदानामध्ये. पंचांचा नॉट आउटचा इशारा. 24 धावांची नोंद नक्की केली गेली. बघा, पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. पंचांची वाद घालू नका. पंचांना डाऊट असेल तर पंच रिव्ह्यू चा वापर करू शकतात. तिसऱ्या पंचांची मागणी घेऊ शकतात. पण आता तिसऱ्या पंचांची मागणी आली आहे आणि मागणी तसा पुरवठा या स्पर्धेमध्ये केला जातोय. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 20-25 हे पहिलं पर्व. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. रनआउट साठी घेतलेला हा निर्णय होता. तिसऱ्या पंचांकडे देण्यात आलाय. तिसरे पंच आता निर्णय घेतील. इट्स अ नॉट आउट. फलंदाज त्याच्या जागेवरती सुखरूप आहे. म्हणजे या 2 धावांनी आता स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. दर्शन अवस्कर स्ट्राइक एंड वरती. मनगडात ताकद आहे पण इथे पॉवरफुल फटके मात्र येत नाहीये. वातावरणाचा अभाव आता फलंदाजीवरती पडतोय की काय, पण मिळालेली संधी आता इथे सोनं केलं जाईल का. प्रमिल शिंदे यांच्यावरती दिलेली जबाबदारी आपण पाहतोय. त्यांनी लीलया पार पाडले. 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत. इथे दर्शन अवस्कर यांनी चेंडूला नक्कीच उडवलंय पण चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. लॉंग ऑन मध्ये टिपलाय झेल. संपलाय दर्शन अवस्कर यांचा खेळ. ठोक डीजे. शुभम गुप्ता. शुभम गुप्ता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये. टोटल धावा लागल्या 24 आणि गडी बाद झालेत ते 3 बाद 24. श्रीकांत भाई साळुंके अध्यक्ष आहे ज्यांच्या माध्यमातून आपण बघतोय 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हर्ष जाधव साठी हे पारितोषिक आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि इथे पंचांचा भीमर स्वरूपात नोचा इशारा आलाय. श्रीकांत साळुंके साहेबांना मी नेहमी SPL या स्पर्धेमध्ये गुणलेखाची भूमिका पार पाडताना पाहिले. निश्चितच हा साळुंके ब्रदर्स आहेत. फ्रीडचा चेंडू होता. बॅट वरती आला नाही. चांगलं कमबॅक होतंय. अनिल कोळी सर या मॅच मध्ये जवळजवळ हा तिसरा भीमर होता आणि फ्रीडचा देखील तिसरा चेंडू होता ज्याच्यावरती रन आले नाहीयेत. फायदा घेणं गरजेचं होतं पण इथे आता फायदा घेतोय गोलंदाज जो चांगल्या पद्धतीने चेंडू फेकतोय. BCC परळी B संघ मैदानामध्ये खेळतोय. या चेंडूवरती सटीक टायमिंग साधलाय पण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून स्क्रीन वरती चेंडू आदळतोय. आर पार धावा मिळतील 6. बिग तडका लावणारा हा षटकार. ठोक.
हा नवीन फलंदाज आला आणि त्यानं मात्र षटकार मारण्याचा विक्रम केला. टोटल धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 31. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये तोडफोड मारधाड होणं गरजेचं आहे. स्लॉगरचं षटक, अंतिम षटक. जाकमाता जांभूळपाडा संघाकडनं कोणत्या गोलंदाजाचा केला जाईल वापर? ज्ञानेश्वर कदम येणार की आणखीन कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? गोलंदाज ज्ञानेश्वर. स्ट्राइक एंड वरती अभिषेक गुप्ता. 40+ संघामध्ये ज्ञानेश्वर यांना सातत्यानं खेळताना पाहिलंय. वयाचा बराचसा अनुभव आहे, क्रिकेटच्या पटलावरचा अनुभव आता त्यांच्या पाठीशी. आणि स्ट्राइक एंड वरती यंग टॅलेंट अभिषेक गुप्ता. युद्ध आता मैदानामध्ये रंगणार. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. माध्यम आहे विलासदादा युवा प्रतिष्ठान. चषक 20-25. पंचाच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रप. ज्ञानेश्वर यांचा पहिला चेंडू मारलाय आर पार. बिग 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 षटकार. ठोक डीजे. सदतीस 37 धावा स्कोर कार्ड वरती. चेंडू त्या मैदानामध्ये नवीन. चांगली जबाबदारी मी इथं म्हणेल यांच्याकडे दिलेली आहे. तरी यांच्याकडे चेंडू हरवणार नाहीत, हे प्रॉपर कलेक्ट होतील. त्यांना त्या चेंडूचं महत्व माहिती आहे. मॅच बॉल कदाचित आला असेल तर लगेच मैदानामध्ये द्या. बीसीसी परळी बी संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांचे पाठीराखे बघा आता. आणि अशा प्रत्येक टीमच्या पाठीराख्यांनी केलं पाहिजे, कारण की मॅच बॉलला खूप महत्व आहे. मैदानामध्ये काहीतरी वेगळं चित्र घडतंय. कहाणी में ट्विस्ट. बघा, आयोजकांनी सांगितले कोणत्याही क्षणी चेंडू तुटला, फुटला, हरवला किंवा गायब जरी झाल्यानंतर नवीन चेंडूचा वापर केला जाईल. आणि त्याच माध्यमातून ही स्पर्धा पुढे चालली आहे. अभिषेक गुप्ताचा जबरदस्त मल्टी हिट आपण पाहिला, ज्या षटकाराच्या जोरावरती 37 धावांचा अंतर कापलं गेलं. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पिक्चर बाकी आहे. टायगर आवी. आणि इथे आलाय 4 धावांसाठी चौकार. टायगरच्या खिशातनं पैसे जाणं म्हणजे या मैदानावरती सोन्याच्या दातांनी चणे खाण्यासारखं आहे. अरे इथे चौकार आला आणि षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेश वाघे यांचं हे पारितोषिक 200 रुपयाचं. टायगर 40+ चे खेळाडू आहेत. सुधागड 3 तालुक्याच्या प्रीमियर लीग मध्ये खेळणार आहेत. त्यांचा फॉर्म आताच माझ्या समोर भरला गेलाय मिथुन लांगे यांच्या शुभ हस्ते. आणि विलासदादा पालवे साहेबांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. ऑप्शनच्या लाईन मध्ये टाकलेला चेंडू, वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 1 या धावसंख्येनं वाढ. दडपण वाढवला जाते.
42 धावांची नोंद झाली आहे. 40+ खेळाडू गोलंदाजी करतोय आणि त्याला आता कानमंत्र देताना आशिष शेळके. आशिष भाई शेळके RDCC बँकेचे मॅनेजर आहेत आणि त्यांना मॅनेजमेंट करणं खूप सोप्या भाषेत जमतं. आता मात्र त्यांनी दिलेला कानमंत्र या मॅच मध्ये काहीतरी यू-टर्न निर्माण करू शकतो. चेंडू परफेक्ट स्लॉट मध्ये घेतला आणि या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला संधी होती. हा देखील जाईल मिड विकेटच्या बाहेर. A1 क्वालिटीचा लांबच लांबचा टायगरचं पारितोषिक आता या फलंदाजाला दिलं जाईल कारण त्यांनी मारला बिग हिट षटकार. ठोक डीजे. ट्रॉफिक जाम करणारा चेंडू फेकावा लागेल, जामर लावावा लागेल कारण अभिषेक गुप्ता आसमानी सुलतानी सफर करतोय. लागोपाठ त्यानं मल्टी हिट मारलेत. हा पुलटा चेंडू, खराब चेंडू आणि इथे फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर पंचांचा भीमरचा इशारा आलाय आणि त्याच्यावरती जामर लावण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. लांबच लांबचा बिग लांब षटकार. 7 धावा. चोपन्न धावा स्कोर कार्ड वरती नोंद केल्या गेल्या. अनिल सर या अभिषेक गुप्ताला जर का तिसऱ्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर तर पाठवलं गेलं असतं तर 60+ धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंद केल्या गेल्या असत्या आणि जबरदस्त तो फलंदाजी करतोय. SPL मध्ये ज्या संघामध्ये तो असेल ना त्याच्या फ्रँचायझी ही मॅच बघून खुश असतील. तसं मोगॅम्बो खुश झाला त्याच पद्धतीने त्यांची फ्रँचायझी खुश असतील आणि या स्पर्धेला आता वेगळं यू-टर्न आलंय. रात्रीच्या वेळी एवढा धावा होऊ शकतात त्या खेळपट्टीवर त्याचा सिद्ध झालंय. मारण्यामध्ये दम लागतो. तीन चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा लागला तर टोटल 54 आणि 3 चेंडूमध्ये खर्च केलेत गोलंदाज ज्ञानेश्वर यांनी 24 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न. स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे अभिषेकनं आणि बाद होणारा फलंदाज आहे शुभम. बॅक टू द डगआउट. टोटल धावा झाल्यात त्या आता 4 बाद 56. 4 गड्यांच्या मोबदल्यात 56 धावांची नोंद. अजून या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा अभिषेक न स्लॉट मध्ये घेतल्यानंतर पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. वाघाची धाड, फोडलाय पहाड, मारलाय लांबच लांबचा अभिषेक ब्रँडेड षटकार. किती 62 धावांची नोंद. पुन्हा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्यासाठी देखील धावलेत पण इथे मात्र राऊटची विकेट जाईल. बाद होणारा फलंदाज अभिषेक गुप्ता. टोटल धावा लागल्यात त्या 64. नेक्स्ट इनिंग मध्ये जागबाता जांभूळपारा संघाला विजयासाठी 65 धावांचं आव्हान आणि या 65 धावांचा पाडला आता कशा पद्धतीने केला जाईल
हे पाहताना नक्कीच आनंद येईल, पण ते ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असेल आमचे गुरुवर्य अर्थातच अनिल कोळी सर. तत्पूर्वी ऐकूया डीजे तांडेल तांडेल तांडेल. हॅलो. खऱ्या अर्थाने तुषार धुमाळ सर, आम्ही तुमचे गुरुवर्य नाहीत, तुम्ही आमचे गुरुवर्य आहात आणि आम्ही तुम्हाला नेहमी गुरुवर्य हाच दर्जा देत असतो. जिथे जातो तिथे आम्ही तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्कीच या स्पर्धेमधून आमचे गुरुवर्य तुषारजी धुमाळ सर रजा घेत आहेत. तर पहिलं सत्र समाप्त झालं बीसीसी परळी बी विरोधात जांभूलपाडा आणि 4 षटकांमध्ये 64 धावा नक्की स्कोर बोर्डवरती लागल्या आणि 65 धावांचं टार्गेट उभं केलंय, ते म्हणजे बीसीसी परळी बी या संघाने जांभूलपाडा या संघाच्या विरोधात. शेवटच्या षटकात टोटल धावा आल्या आपण पाहतोय 33 धावा नक्की शेवटच्या षटकात आल्या. कुठेतरी महागड षटक ठरलं. अभिषेक गुप्ता ऑन फायर झाला मैदानामध्ये. 31 धावांची बहारदार खेळी अभिषेक गुप्ताच्या माध्यमातून. पाणी मैदानात घेऊन जायचंय. थोडस नक्कीच ज्ञानेश्वर कदम यांचं महागड षटक ठरलं जरूर, परंतु पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्ञानेश्वरने अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. परंतु या निर्णायक डिसायडर मॅच मध्ये थोडस का होईना परंतु महागड षटक ठरलं आणि 64 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या. थोडंसं आता मैदानामध्ये गारवा वाढायला लागलेला आहे, थंडीची चाहूल वाटायला लागलेली आता, कारण की आता जवळपास घड्याळामध्ये 2:52 झालेले आहेत. म्हणजे आता पहाटेच्या वाटेवरती नक्कीच ही रात्र आता जाताना दिसत आहे. थोड्याच अवधी 4 वाजल्यानंतर पहाट सुरू होते खऱ्या अर्थाने, परंतु पहाटेच्या अगोदरच मला असं वाटते आजच्या दिवसातील संपूर्ण हे सामने हे नक्कीच खेळून होतील असं मला असं वाटतंय. कदाचित आज लेट उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आपला आणि उद्घाटन होऊन सुद्धा जवळजवळ 3-3:15 पर्यंत आजच्या दिवसातील सामने आटपतील असा अंदाज आहे आणि उद्या व्यवस्थित टायमिंग वरती सामने सुरू होतील. म्हणजे उद्या कदाचित 2च्या आतमध्येच संपूर्ण सामने खेळून होतील. हेलो हेलो, बढ़िया बल्लेबाजी करते हुए बीसीसी बी इन्होंने तर माझ्या बरोबर जोडले जातील आमचे सुधीर सर. आपण आवाज ऐकणारच आहोत त्यांचं. हिंदी कमेंटेटर्स खऱ्या अर्थाने खूप प्रसिद्ध आहेत. तर आज माझ्या बरोबर सोबतीला नक्कीच जोडले जातील. आज 24 चेंडू आणि 65 धावांचं टार्गेट उभं केलंय बीसीसी परळी बी या संघाने. आपण पाहतोय सलामीचे बॅटर मैदानात एंटर झालेत वैभव आणि आदित्य आणि पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येईल गोलंदाज, वेगवान गोलंदाज अक्षय नकाते. खऱ्या अर्थाने अक्षयने आज संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत, कारण की पहिले सुरुवात केली होती सामन्याला, विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. आणि या डिसायडर मॅच मध्ये आता निर्णायक मॅच मध्ये कशा पद्धतीच्या अक्षय गोलंदाजी करणार हे आपण आता पाहणार आहोत. स्ट्राईक एंडला उभा आहे फलंदाज, आपण पाहतोय आदित्य शिंदे. नॉन स्ट्राईक एंडला वैभव. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, दरम्यान इथे शुभम मात्र नक्कीच चेंडूच्या इथे जोरात धावत आलाय. श्री गणेशा मात्र एका धावेने करतोय जांभूलपाडा संघ. इथे पाहतोय आपण 1 धाव नक्कीच स्कोर बोर्ड होती लागले. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो म्हणजे डाव्या हाताचा फलंदाज वैभव.
नेक्स्ट बॉल आपण पुन्हा एकदा पाहतोय अक्षयच्या माध्यमातून स्ट्राईक एंडला वैभव उभा आहे. अतिशय जबरदस्त नक्कीच देखणा फटका पाहायला मिळतोय. हा चेंडू नक्कीच स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा चौकार. डीजे 4 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा. इथे मात्र नक्कीच चेंडू हवेत. केतन पोपट, ओ माय गॉड, केतन पोपट कडनं नक्कीच इथे मात्र थोडस मिस फिल्डिंग पाहायला मिळते. प्रयत्न जरूर चांगला केला गेला होता परंतु हार्ड होता नक्कीच मी म्हणेन. चेंडू थोडासा पुढे जाऊन नक्कीच झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि झेल मात्र इथे नक्कीच मोठ्या फलंदाजा निसटला गेलाय आणि एक धाव अतिशय चपलाईने धावून काढली ती म्हणजे जांभूलपाडा या संघाने. अक्षय नकाते अतिशय जबरदस्त वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. अक्षयची गोलंदाजी पहिला चेंडू भरधाव वेगाने टाकला होता, एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार आला आणि या तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक धाव आली. पुन्हा एकदा स्ट्राईकला आदित्य. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि या चेंडूचा खरपूस समाचार घेता आला आणि आदित्य मात्र चुकी करताना दिसला मैदानात आणि इथे मात्र या नक्कीच लोअर फुलटॉस चेंडूवरती मात्र पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे आदित्यच्या स्वरूपात. डीजे होता हा लोअर फुलटॉस चेंडू आहे. जर थोडासा एक पाऊल पुढे घेतला असता आणि स्टेप आउट करून मारला असता चेंडू तर कदाचित 6 धावांसाठी षटकार आला असता. परंतु अक्षय नकाते अतिशय चालाक गोलंदाज आहे. लोअर फुलटॉस चेंडू टाकला आणि मात्र आपल्या जाळ्यामध्ये मात्र मोठा मासा अडकवला तो म्हणजे आदित्य शिंदे या फलंदाजाला. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय तो म्हणजे विशाल गुरव, एक जबरदस्त असा धडाकेबाज फलंदाज. थोडस नक्कीच इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. एक धाव नक्कीच धावून काढलेले 22च्या स्वरूपात. अतिशय खरंच म्हणावं लागेल तर अक्षयचं कौतुक करावं लागेल. सुंदर चेंडू टाकण्यात आला होता परंतु त्याला क्षेत्रक्षणाची नक्कीच साथ लाभत नाहीये. दरम्यान एक चपलाईने धावून काढली आणि धाव फलकावरती धावा लागल्यात त्या आतापर्यंत 7 या धावसंख्येवरती. सूरज आंग्रेंनी जर कॅच पकडला तर राकेश आंग्रे आणि अंकुश आंग्रे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे आणि प्रवीण केरेटकर साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक आहे. इथे मात्र स्लोअर अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि अभिषेक गुप्ता कोणतीही चुकी करत नाही. दरम्यान वैभव सारखा मोठा मासा गळा लावलाय तो म्हणजे अक्षय नकाते आणि डीजे. षटकाच्या अंती धावसंख्या झाली ती जांभूलपाडा या संघाची 2 गडी बाद 7 धावसंख्या. आता 18 चेंडू आणि आता अठरा चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 58 धावा. कुठेतरी कदाचित वैभवला ओळखला अक्षयने की वैभव थोडासा आक्रमक भूमिकेमध्ये दिसतोय आणि एंड मोमेंट एंड सेकंदाला अक्षयने फिंगरिंगचा वापर केला गेला आणि स्लोअर चेंडू टाकण्यात आला आणि त्या चेंडूवरती मात्र मोठा मासा गळा लागला वैभवच्या स्वरूपात. एक चलाक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय नकातेच्या माध्यमातून.
इथे मात्र आता दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अभिषेक गुप्ताचा खरा आजची रात्र या अभिषेक गुप्ताच्या नावावरती नक्कीच नोंदवली जाणार आहे, कारण की शेवटच्या षटकामध्ये याच फलंदाजाने जवळजवळ 31 धावा कुठून काढल्या होत्या आणि आता गोलंदाजी मार्फत आता नक्कीच अभिषेक पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू इथे टाकण्यात आलाय. दरम्यान नक्कीच या चेंडूवरती किती धाव मिळत आहेत, एक धाव धावून काढले, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होतोय आणि दरम्यान इथे दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावे लागेल ते आपण पाहतोय जांभूलपाडा या संघाकडून. प्रेक्षकांनी दिलेला हा अतिशय जबरदस्त असा प्रतिसाद खऱ्या अर्थाने या स्पर्धेची पोच पावती म्हणून नक्कीच दाखवली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती विशाल मात्र आहे. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय अभिषेक याचा. अतिशय सुंदर चेंडू, भरधाव वेगाचा चेंडू. या चेंडूवरती मात्र कुठल्याही पद्धतीचं नक्कीच प्रहार करताना दिसत नाहीये तो म्हणजे विशाल. सन्मान देण्याचं काम केलं, नक्कीच बॉडीला टच झाला चेंडू आणि येतोय हा डॉट चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते अभिषेक गुप्ताच्या माध्यमातून. इथे मात्र आता विशालला थोडंसं फ्रंट फुटला येऊन खेळावं लागणार आहे आता कदाचित, कारण की थोडासा संघ आपला अडचणीत सापडलेला आहे. थोडस नक्कीच रनअप मध्ये थोडस व्यत्यय निर्माण झालाय अभिषेकच्या, त्यामुळे पुन्हा एकदा मागे जाऊन आता चेंडू टाकण्याचं काम करेल. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 9 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू, परफेक्ट लाईनचा वापर केला गेलाय. गुड लेन चेंडू आणि गुड लेन चेंडूवरनं उसळी घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि केतन पोपट यष्टीरक्षक आपली कामगिरी मात्र अचूक अशी नक्कीच पार पाडतोय. नेक्स्ट बॉल पाहतोय पुन्हा एकदा आपण. 15 ते 16 पावलांचा रनअप घेऊन नक्कीच अभिषेक गुप्ता नक्कीच वेगवान चेंडू घेऊन येतोय. त्याच्या समोर मात्र विशाल गुरव सारखा मोठा फलंदाज उभा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना मात्र चेंडू बॅटची कडा लागून मात्र नक्कीच बॅकअप मागे पाहतोय आपण. सूरज आंग्रे इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहताना दिसतोय. दरम्यान हाही चेंडू येतोय डॉट चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र बॅटची कडा लागली होती, परंतु चांगला प्रयत्न जरूर केतन पोपट यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु चेंडूला वेग अतिशय जास्त होता, त्यामुळे कदाचित चेंडू हातामध्ये सापडला नाहीये. दरम्यान एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजे जांभूलपाडा संघ. आणि स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय प्रथमेश नक्कीच आता आलेला आहे. धावसंख्या 10. हलकासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू चाललाय, पंच दंडित करतायत येतोय हा स्क्वेअर चेंडू. अवंतर स्वरूपाची एक धाव नक्कीच ऍड होते खात्यामध्ये. 11 या धावसंख्येवरती आता टोटल जाऊन पोहोचलेली आहे आपण पाहतोय आणि जवळजवळ 65 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत टोटल झाले ती 11. इथून मात्र थोडे मोठे फटके आता मारावे लागतील जांभूलपाडा संघाचे बॅटर प्रथमेश आणि विशालला मात्र आता. आणि इथे मात्र चुकी करताना दिसला अभिषेक. विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र येते हा प्रथमेशच्या बॅट मधून 6 धावांसाठी आलाय. स्क्वेअर लेग रिजनला खणखणीत दणदणीत षटकार. धाव फलकावती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 17 धावसंख्या. आता 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये रिक्वायर्ड रन रेट 24 धावांची आवश्यकता असणार आहे.
12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. जाकमाता मित्रमंडळाचे अध्यक्ष श्रीकांतदादा सालुंके यांच्याकडून प्रथमेशच्या या षटकारासाठी 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. 12 चेंडू आणि आता 48 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकात इथून मात्र रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 24 रन्स नीड. आणि आता तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज, वेगवान गोलंदाज ओमकार साळुंके. ओमकारने सुद्धा आज सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत. पहिल्या 2 सामन्यामध्ये सुद्धा ओमकारने अतिशय सुंदर गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा या डिसायडर मॅच मध्ये आता तिसरं षटक घेऊन आला ओमकार, परंतु आता स्ट्राईक एंडला पाहतोय आपण विशाल मात्र नक्कीच उभा आहे. 12 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि भेदून सुमित डोंगरेने नक्कीच काम केलं होतं. आता इथे मैदानात विशाल गुरवला मात्र काम करावं लागेल. 11 चेंडू आणि आता 42 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात घेतलाय चेंडू आणि भेदून दिलाय. आजच्या रात्रीतला सगळ्यात जास्त लॉंगेस्ट हायेस्ट बिगेस्ट येतोय हा षटकार. डीजे थोडासा ओमकारला प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची आवश्यकता आहे. विशाल नक्कीच आता मात्र आपलं विशाल रौद्र रूप मात्र धारण करताना दिसतोय मैदानामध्ये. दहा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. 10 चेंडू आणि 36 धावा. दहा चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. विशाल मात्र नक्कीच आपलं रौद्र रूप मात्र घेऊन आलाय मैदानात. ओमकार जाधव यांच्याकडून प्रथमेश पांगराने 3 चेंडूंवर 3 षटकार मारले तर 2000 पारितोषिक असणार आहे. मात्र आता धावसंख्या झाली ती स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 35 धावा स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. आता शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झालाय खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. ओमकार सालुंकेचं षटक थोडंसं आता मागणं ठरताना दिसतंय. जे काम केलं होतं खऱ्या अर्थाने अक्षयने अभिषेकने ते मात्र नक्कीच आता मात्र थोडंसं हे षटक मात्र महागडं ठरताना दिसतंय. षटकारांची मात्र इथे हॅट्रिक झालेली आहे. आता जर आता षटकार जर आला तर भरत पालवे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र आता मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात
केतन पोपट यांचा कान मंत्र मात्र सक्सेस ठरलाय. नक्कीच विशाल मात्र आता माघारी परततोय. नक्कीच युटर्न आता थोडासा सामन्याने घेतलाय डीजे. न्यू बॅटर मैदानात एंटर होतोय तो म्हणजे मुकेश. पाहतोय आपण 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. शेवटचे 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. ओमकार मात्र आता कमबॅक करताना दिसतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार आलेत आणि चौथ्या चेंडूवरती मात्र विशालला मात्र त्याने बाद केले. आता कमबॅक करताना दिसतोय. विशालच्या या षटकारांसाठी श्रीकांतदादा सालुंके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू नक्कीच पंच दंडित करतायत. येतोय हा स्क्वेअर चेंडू. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची आवश्यकता आहे. 36 धाव फलकावरती लागलेले आहेत. आणि आता मात्र नक्कीच अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळतो. येतोय हा डॉट चेंडू ओमकारच्या माध्यमातून. पाहतोय आपण आता शेवटचे 7 चेंडू आणि आता 29 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या 3 चेंडूवरती मात्र कुठेतरी वाटलं की कदाचित ओमकारचं हे षटक मागणी ठरू शकते, परंतु नंतरच्या 2 चेंडूवरती मात्र त्याने कमबॅक केलंय. आणि पुन्हा एकदा नक्कीच येतोय हा बॅक टू बॅक डॉट चेंडू. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 29 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. आता संधी देतोय आपण डीजे ऑपरेटरला. एकोणतीस धावांची आवश्यकता आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज खऱ्या अर्थाने आजच्या या संपूर्ण रात्रीमध्ये ज्याने प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलं तो गोलंदाज मात्र आता नक्कीच येतोय आशिष सागर. स्ट्राइक एंडला उभा फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश. ओमकार जाधव कडून मात्र प्रथमेशला पारितोषिक लागलेले आहेत 3 षटकारांसाठी 2000 रुपये. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. रुपेश पांचाळ कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय तो म्हणजे मुकेश. डीजे 'बॅटर आता मैदानात एंटर झालाय तो म्हणजे हर्ष. आपण पाहतोय 5 चेंडू आणि आता 28 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र नक्कीच चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू जातोय हा 1 बाउंस 4 धावांसाठी आलाय. खणखणीत दणदणीत असा हा चौकार. डीजे 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे अक्षय नकाते. मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान या चेंडूवरती मात्र येते 1 धाव. आशिष सागर. नक्कीच आपण पाहतोय 3 चेंडू आणि आता 23 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर चेंडू. परफेक्ट लाईनचा वापर केला गेला. इथे मात्र गुड लाईन चेंडू टाकण्यात आलाय आणि यष्टीरक्षकाने मात्र आपली कामगिरी चोख पार पाडली. इथे
आणि इथे मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर चेंडू टाकण्यात मात्र सफल ठरलाय गोलंदाज आशिष सागर आणि त्रिफळा छेद केलाय तो म्हणजे बॅटर हर्षयाला. डीजे दरम्यान इथे मात्र डिसायडर मॅच मधून टॉप 4 मध्ये क्वालिफाईड झालेला संघ तो म्हणजे ठरलाय भैरनाथ क्रिकेट क्लब परळी बी संघ, BCC परळी बी संघ. दोन्ही संघाचं अभिनंदन.